नमस्कार. मन की आशामध्ये तर झटपट अशी भाजी तुम्हाला घरामध्ये काहीच नसेल भाजीला आणि शेव वगैरे असेल तर शेव भाजी एकदम सोप्या पद्धतीने नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. हे पहा, तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि कांदा छान परतून घेऊन लाल झाल्यानंतर कांदा वगैरे सर्व वरून एक टोमॅटो चिरून टाकला आहे. तर टोमॅटो असा 1 मिनिट चांगला छान असं परतून घ्यायचा, पूर्ण शिजला पाहिजे असं परतून घ्यायचा पूर्ण बारीक करून. आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. तर हे अगोदर टाकूया हळद आणि मसाला तुम्ही चवीनुसार, तुम्हाला जेवढं तिखट वगैरे लागतं त्याप्रमाणे मसाला टाका तिखट. तर मी टाकलं आहे 2 चमच तिखट. तर हे छान असं तेलामध्ये परतून घ्या. हा माझा मिक्स मसाला आहे. लाल मिरची पावडर, धने आणि सर्व गरम मसाले मिळून हा बनवलेला मसाला आहे. आता हे कसं छान असा कलर आला आहे, छान असं परतून झालं आहे टोमॅटो मसाला वगैरे. आता याच्यामध्ये टाकायचं पाणी. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढंच पाणी टाका, कारण जास्त काय पाणी आटत नाही शेवभाजीला. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडासा. आता टाकूया शेंगदाण्याचा कूट. आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून त्याचा कूट करून ठेवलेला आहे. तो शेंगदाण्याचा कूट आपल्याला जसं घट्ट बनवायची भाजी किंवा पातळ बनवायची त्या हिशोबाने शेंगदाण्याचा कूट टाका. तर मी टाकले आहे 4 चमच अंदाजे. छोट्या चमचने छोट्या चमचने 4 चमच कूट टाकला आहे. तर हे अशा प्रकारे. आता हे शिजल्यानंतर शेव वगैरे टाकल्यानंतर अजून घट्ट भाजी बनेल याची. तर आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ आपल्याला. आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर हे छोटा चम्मच आहे एकदम. तर बस, नंतर कमी पडलं तर आपल्याला घेता येतं किंवा खाऊन पाहायचं अगोदर. तर आता याला खळखळ छान अशी उकळी येऊ द्यायची. हे अशा प्रकारे उकळी यायला लागली का गॅस लगेच कमी करायचा, स्लो करून ठेवायचा गॅस. उकळी पूर्ण फुटून नाही द्यायची पूर्ण बाहेर, अशी एवढीच ठेवायची. स्लो गॅस करायचा लगेच. आणि 1-2 मिनटं तरी छान असं उकळून द्यायचा हा रस्सा. 2-3 मिनिट छान असं बारीक आचेवरती उकळून द्यायचा. शेपात झाले आहेत आता 2-3 मिनिट. आता त्याच्यामध्ये टाकले आहे कोथिंबीर छान अशी चिरून. तर का टाकायची अगोदर कोथिंबीर थोडीशी जर शिजली ना का त्याची म्हणजे जी टेस्ट आहे ना ती रश्श्यामध्ये उतरते. एकदम कच्ची वरून टाकली ना, आता मी कच्चीच टाकली वरून चिरून छान. पण थोडंसं उकळून पण द्यायचं कोथिंबीर टाकल्यावर भाजी. त्याची चव वगैरे उतरते ती शिजलेली कोथिंबीर त्याच्यात. तर छान अशी आता शिजलेली आहे आपली भाजी. कशी घट्ट झाली आहे किती घट्ट झाली. अगोदर पाण्यासारखं वाटत होती, छान अशी घट्ट झाली आहे. तर तुम्ही मसाला, कांदा, खोबरं, लसूण वाटून वगैरे सुद्धा टाकू शकता टाईम असेल तुमच्याकडं तर. आणि झटपट बनवायची असेल तर असं शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर चला आता शेव टाकूया याच्यामध्ये आपण. हे दिवाळीमध्ये अशी जाडी शेव बनवलेली आहे. तर हे आता मी टाकणार आहे. हे छान अशी आता शिजून झालं आहे. तर टाकूया याच्यामध्ये शेव. तर शेव तुम्हाला खूप घट्ट भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून जास्त शेव टाकू शकता. आणि जर थोडं रस्सा भाजी बनवायची असेल भाताबरोबर पण एवढी छान लागते, भाकरी बरोबर, ज्वारी बाजरीची आणि चपाती बरोबर तर खूपच भारी लागते. तर तुम्ही अशी प्रकारची शेवभाजी नक्की बनवून पहा. हे याला आता 2 मिनिट चांगली शिजून द्यायची शेव. 2 मिनिट थोडी बारीक गॅसवरती बारीक उकळी आहे ना, छोटीशी उकळी आपली आली की 2 मिनटं चांगली शिजून द्यायची शेव. 2 मिनिट छान अशी उकळी आली का 2 मिनिट शिजून. हे अशा प्रकारे उकळी आली आहे. तर आता ही उकळी आल्यानंतर बारीक गॅस करायचा एकदम. तर कमी आचेवरती बारीक आचेवर
अशी ठेवून द्यायची 2 मिनटासाठी. मग छान अशी शिजते, शेव पण चांगली शिजून निघते. तर अशीच ठेवून द्या. आणि तुम्हाला जर तेल जर टाकायचं असेल ना, तेल जर जास्त वापरलं ना थोडं, तर अजून छान अशी तरी येते भरपूर. तर अजून थोडं तेल वापरू शकता. मी तर थोडंसंच तेल टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त काय अशी तरी नाही येणार. तरीसुद्धा छान असं येईल तरी मला वाटतं आहे वरती. तर 2 मिनटासाठी शिजू द्या आता शेव. हे पहा अशा प्रकारे झाली आहे भाजी. तर आता करते, गॅस बंद करते. हे पहा छान अशी तरी वगैरे आली आणि पहा कशी घट्ट वगैरे बनली, एकदम छान. खूप म्हणजे खूप घट्ट वगैरे बनली. हे पहा कशा प्रकारे आपली शेवभाजी झाली आहे. तर छान अशी तरी आली आहे, पण मोबाईलमध्ये काय एवढं दिसत नाही आहे. आणि खाऊनसुद्धा पाहिली आहे, एवढी टेस्टी झाली आहे ना, खूप म्हणजे खूप टेस्टी झाली आहे. पहा झटपट अशी होणारी भाजी नक्की बनवून पहा. आणि कशी वाटली ही व्हिडिओ शेवभाजीची नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.